नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लोड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, थंबनेल पाहिलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की आता 15 फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो। सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की 15 फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 15 फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा कास्तकार बांधवांनो, सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये 15 फेब्रुवारी पर्यंत किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा 15 फेब्रुवारी पर्यंत देशातील सोयाबीनच्या बाजारावरती होणारा परिणाम आणि या परिणामामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये 15 फेब्रुवारी पर्यंत किती वाढणार सोयाबीनचा भाव, या सर्व प्रश्नांची आता अचूक उत्तरे तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो। बघा कास्तकार बांधवांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी $10.5 प्रति बुशेलच्या वर आहे। अर्जेंटिनामध्ये सोयाबीन उत्पादनात घट होणार आणि त्याचबरोबर ब्राझीलमधील सोयाबीन कापणी ही संत गतीने सुरू आहे। याच्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसायला लागली। ही तेजी सोयाबीनच्या बाजारभावाला $11 प्रति बुशेल्स पर्यंत घेऊन जाताना दिसू शकते। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आलेल्या या तेजीचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावर होणार। त्याचबरोबर इथून 15 फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनची विक्री देशातील बाजारात घटणार। याच्यामुळे भविष्याचा विचार केला तर काही प्रमाणात आपल्याला 15 फेब्रुवारी पर्यंत मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसू शकते। यामुळे सोयाबीनची जी भाव पातळी 3800 ते 41 दरम्यान आहे, त्याच्यामध्ये 100 ते 200 ची सुधारणा होऊन बाजारभाव पातळी 3900 ते 4200 दरम्यान आली तर आश्चर्य वाटायला नको। म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभाव 100 रुपयाची सुधारणा होऊ शकते, असं जाणकारांचं स्पष्ट मत आहे। विक्रीचा विचार करत असेल तर तुम्हाला एवढाच सल्ला देऊ इच्छितो की भविष्य सोयाबीनचा अजिबात उज्ज्वल नाही, म्हणून 100-200 ची तेजी तुम्हाला मिळाली की इथं सोयाबीनची विक्री करा, ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भावांतर योजना लागू झाली तर तुम्हाला होईल त्याचा फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।